बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देशात घरगुती एलपीजी गॅसची कोणतीही कमतरता नसल्याची माहिती आहे। नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातील 80% हॉटेल 24 तासात बंद होण्याच्या मार्गावर आहेत। हॉटेल व्यावसायिकांना काही तास पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे आणि यामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून सरकारने रॉकेल वापरायला परवानगी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। देशात सिलेंडरची साठेबाजी रोखण्यासाठी एस्मा कायदा लागू करण्यात आलाय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। साईबाबा संस्थानने उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज 200 ते 250 किलो गॅसची बचत होते आहे। गॅस पुरवठा बंद होण्याआधीच साईबाबा संस्थानने काही प्रमाणात गॅसचा साठा करून ठेवलेला आहे। बीडमध्ये युद्धामुळे खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यामुळे दरवाढीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं झालंय। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते। अहिल्यानगरमध्ये गॅस पुरवठ्याचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे। पुढची बातमी पाहूयात। राजकारणासाठी मी माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी कधीच तडजोड केली नाही, याचा मला आनंद आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात अभिनेता आमिर खान यानं घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते। या मुलाखतीत एआय पासून शेतीपर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली। एआई की वेव रुकने वाली नहीं है और आज हमारा जो जॉब मार्केट हमको दिखता है 1000 दिन बाद ये पूरे तरीके से बदला हुआ होगा और इसका अगर हमको इस परिस्थिति का मुकाबला करना है तो हमको फ्रंट फुट पर खेलना पड़ेगा। हम लोगों को सामने बढ़कर उसकी तैयारी करनी पड़ेगी। आज महाराष्ट्र में हम लोग ये प्रयास कर रहे हैं कि एआई का अडॉप्शन हम फास्ट कर पाए। देखिए, हम लोग ये प्रयास करेंगे कि एआई को हम अपना टूल बनाए। जैसे आदमी तेज नहीं दौड़ता है, घोड़ा तेज दौड़ता है। घोड़े पर अगर आदमी बैठे तो आदमी तेजी से आगे चला जाता है। उसी प्रकार से टेक्नोलॉजी है। ये टेक्नोलॉजी के घोड़े को अगर हम ठीक ढंग से चला पाए तो निश्चित रूप से उसमें हम लोग बदलाव ला सकते हैं। इसलिए मैंने कई ऐसे लोग देखे कि जिन्होंने वक्त की नजाकत को समझा नहीं और वो समाप्त हो गए, वो चेंज नहीं कर पाए। तो इसलिए मैं जब पीछे मुड़कर देखता हूं तो हाँ, ये बात सही है कि मैं जिन विचारों को लेकर आया था शायद 100% उस पर नहीं जी पाया। कभी कभी कॉम्प्रोमाइज किया मैंने, मेरी जिंदगी में कई बार किया, लेकिन मुझे इस बात का समाधान है कि मैंने मेरे पर्सनल इंटरेस्ट के लिए, मेरे स्वार्थ के लिए मैंने कभी कॉम्प्रोमाइज नहीं किया, आज तक नहीं किया और आगे भी नहीं करूंगा। T20 वर्ल्ड कप विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईतल्या चेंबूरमधल्या घरी परतला। यावेळी त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। देशातील वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवनं दिली आहे। 2028चा वर्ल्ड कप आणि क्रिकेटमधील ऑलिम्पिक गोल्ड जिंकणं हे आता आपलं पुढचं लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवनं केली। 2024 मध्ये आम्ही जिंकलो, मग 25 मध्ये परत एक आयसीसी ट्रॉफी आली। मग आम्हाला माहिती होतं आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय आणि चांगलं क्रिकेट खेळणार आपण, तर आम्हीच जिंकणार असं वाटत होतं आणि चांगल्या टाइमवर पीक केलं हे टुर्नामेंट मध्ये। आता भविष्यात रणनीती असेल, आता घरी जाणार, चांगलं जेवणार, मग रात्री आरामात 2 दिवस झोपणार, मग आयपीएल येतोय त्याची तयारी करणार आणि मग त्याच्यानंतर जेव्हा आपली इंडियाची सिरीज सुरू
नेक्स्ट सायकल वगैरे बघूया. ते ऑलिम्पिकचं गोल्ड मधील मेडल ते आपलं नेक्स्ट एम आहे आता. 2027 वर्ल्ड कप आपल्याकडे आ जाएगा चिंता. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. सरकारी कार्यालयातील महिलांसाठी लवकर या लवकर जा ही योजना जाहीर करण्यात आली आहे. तर प्रसूती रजा देखील वर्षभर वाढवता येणार आहे. राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी सुनेत्रा पवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे. जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. शपथविधीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती. राज्यात आरटीई प्रवेशासाठी 1 किलोमीटर अंतराची अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगित केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. या जाचक अटींमुळे ज्या पालकांना अर्ज भरता आले नव्हते त्यांच्यासाठी उच्च न्यायालयानं अर्जाची मुदत 3 दिवसांनी वाढवून दिली आहे. आरटीई पोर्टलवर आवश्यक बदल करण्याचे निर्देश देखील राज्य शासनाला देण्यात आले. रोहित पवारांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधींची भेट घेतली. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणावर त्यांनी चर्चा केली. भेटीवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे. विधानसभेत त्यांनी ही मागणी केली आहे. सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. अनिता बनकरांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी भगवान आहेर यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समितीमधील सभापती आणि उपसभापतींची आज निवड करण्यात आलेली आहे. यात मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी तन्वी सुनील कमलेकरांची निवड झाली आहे. तर 21 वर्षाच्या तन्वी कमलेकर राज्यातील सर्वात तरुण सभापती ठरल्या. छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीची विशेष सभा पार पडली. कल्याण गायकवाड यांची सभापतीपदी निवड झाली आहे. तर उपसभापतीपदी बाळासाहेब गाढेंची निवड झाली आहे. भारतातील मॉरिशसच्या उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बापू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि मॉरिशस यांच्यातील दृढ सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांवर चर्चा झाली आहे. तर मॉरिशस दौऱ्यातील सुखद आठवणींना देखील उजाळा देण्यात आला आहे. कराड शहरातील वाढीव भागात पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजनेतील विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह नगरसेवक उपस्थित होते. आता सांगलीतून मोठी बातमी. सांगलीतील मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी अवघ्या 21 वर्षांची तन्वी सुनील कमलेकर यांची निवड झालेली आहे. शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. या कामी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची महाविकास आघाडीला साथ मिळाली. मिरज पंचायत समितीमध्ये सभापती बनलेली तन्वी सुनील कमलेकर ही महाराष्ट्रातील सर्वात तरुण पंचायत समिती सभापती ठरली आहे. तन्वी कमलेकर हिचं वय अवघं 21 वर्ष असून ती सध्या MBAचं शिक्षण घेते. शिक्षण सुरू असतानाच पंचायत समितीची काँग्रेसकडून तिनं निवडणूक लढवली आणि यात तन्वी विजयी झाली आणि आता सभापतीपदी देखील तिची वर्णी लागलेली आहे. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे शिक्षण, आरोग्य, पाणी ह्या गोष्टींना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन त्यातल्याच गोष्टींच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न जास्त करेल. तुम्ही म्हटल्याप्रमाणेच यंग लोक मागं राहतात, तेच सगळ्यात ड्रॉबॅक म्हणायला लागेल. कारण तरुण पिढीला जास्तीत जास्त गोष्टींचं नॉलेज आहे, जे आता नवीन तंत्रज्ञान वगैरे असेल किंवा कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने केल्या पाहिजे ते तरुणाईला जास्तीत जास्त माहिती आहे. त्यामुळे तरुणांनी पुढे प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक विभागामध्ये तरुणांचा सहभाग अग्रेसर असला पाहिजे. सांगलीतल्या पलूस, कडेगाव आणि मिरज या 3 पंचायत समिती काँग्रेसकडे आल्यात आणि या निकालावरून खासदार विशाल पाटलांनी भाजपला डिवचले. भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेत देखील त्यांना फटका बसेल असा दावा विशाल पाटलांनी केलाय. परिवर्तनाची मशाल आता राज्यभर पेटणार असं सूचक वक्तव्य देखील विशाल पाटील यांनी केलंय. कित्येक वर्ष पैशाच्या दहशत जोरावर सत्तेत राहिलेले आहेत आणि म्हणून मी सांगितलेलं की हे पराभवाची आता ती सुरुवात आहे, त्यांनी सवय करून घ्यावी आणि तुम्हाला पाहायला मिळेल. आज पंचायत समितीत त्यांची ह्या सांगली जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली, जिल्हा परिषदला ह्याच्याही पेक्षा दयनीय अवस्था त्यांची होणार आहे. आणि ही जी मशाल सांगली जिल्ह्यात ही एकीकरणाची, विचाराची एकीकरणाची तुम्ही पाहता, ही उद्या राज्यभर मशाल पेटायला वेळ लागणार नाही. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. जळगावच्या सावदामध्ये गांजाची शेती करणाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. यावेळी पोलिसांनी 93 गांजांची झाडं जप्त केली आहेत. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले.
राज्यात मुंबई, ठाणे, पालघरला आज तापमानाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. गुजरात आणि पालघर या ठिकाणी अँटी सायक्लॉन बनत असल्यानं तापमानात वाढ झाली आहे. तर पुढच्या 72 तासांमध्ये परिस्थिती सामान्य होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यवतमाळच्या घाटंजीमध्ये शिवजयंती निमित्त छत्रपती महोत्सव 2026 अंतर्गत एक हात मदतीचा हा उपक्रम राबवण्यात आला. संत जलाराम मंदिर इथे झालेल्या शिबिरात 47 गरजू दिव्यांगांना बॅटरीवर चालणारे आधुनिक इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात मोफत बसवण्यात आले. चंद्रपुरात सुरू असलेल्या पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलं. लोहार डोंगरी खाण रद्द करा यासह 17 प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं. दरम्यान पोलिसांनी बंडू धोत्रेंना बळजबरीनं रुग्णालयात नेल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यांच्या समर्थकांनी थाळी बजाव आंदोलन केलं. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅलीचं आयोजन केलं होतं. दुचाकी रॅलीतून पर्यावरण अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. दरम्यान लोहार डोंगरी लोहखनिज प्रकल्पाला रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये नालेसफाई वेळी 4 कर्मचाऱ्यांना केमिकल रिॲक्शन झालेली आहे. विषारी वायूच्या संपर्कात आल्यानं कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कर्मचाऱ्यांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. चंद्रपूरच्या वेकोलीतील बल्लारपूर क्षेत्रांतर्गत कोळसा खाण परिसरात कोल बेंच आणि कोल स्टॉकला आग लागली. आगीच्या धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तातडीनं प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. पुण्याच्या कॅन्टोन्मेंट परिसरातील भोपळे चौकात इमारतीला आग लागली. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर हैदराबाद महामार्गावर टायर फुटून कारचा अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. पुण्यातील जंगली महाराज मार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात झाला. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही. कारचं मोठं नुकसान झालंय. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर 3घांना अटक करण्यात आलेली आहे आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आता एक मोठी बातमी. राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील कुस्तीगीर आज कराडमध्ये आक्रोश आंदोलन करणार आहेत. यावेळी कराडमध्ये 40 महाराष्ट्र केसरी आणि 10 हिंद केसरी एकत्र येणार आहेत. यानंतर ते खाशाबा जाधव यांना अभिवादन करून कुस्तीगीर मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होणार आहेत. महाराष्ट्र केसरी पैलवान यावेळी मानाच्या गदा सरकारला परत करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर सरकारच्या दारी साकडं उपोषण करण्यात येणार आहे. 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याऐवजी एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या या मागणीसाठी कुस्तीपटूंनी थेट आंदोलनाचं हत्यार हाती घेतलंय.